हे ऐका हा. अमिष आमिष, अश्विन आश्विन, अमदानी आमदानी, किंतु किंतु, कोश आणि कोश, छंदिष्ट आणि छानदिष्ट, टिप टिप. पाण्याचा आवाज नाही बरं का, टिप टिप. तर या सगळ्या शब्दांचा अर्थ काय? अमिष म्हणजे चैन किंवा मांस आणि आमिष म्हणजे मोहक पदार्थ किंवा लालच. अश्विन म्हणजे घोडेस्वार आणि आश्विन म्हणजे मराठीतला 7वा महिना. अमदानी म्हणजे राजवट किंवा कारकीर्द आणि आमदानी म्हणजे मिळकत. किंतु म्हणजे परंतु किंवा किंवा पण किंतु म्हणजे शंका. आता शब्दकोश आपण म्हणतो, तर शब्दकोशातला जो कोश आहे तो म्हणजे संग्रह आणि कोश जिथे आपण पोटफोड्या श वापरतो तो कोश म्हणजे आवरण. छंदिष्ट म्हणजे लहरी किंवा चेष्टेखोर आणि जे वेदांमध्ये आढळते ते छानदिष्ट. टीका म्हणजे ठिपका आणि टीका म्हणजे भाष्य करणे, विवरण करणे किंवा निंदा करणे. टीप आणि टीप, आता याच्यातला ऱ्हस्व दीर्घाचा फरक नाहीये. टीप हा शब्द जेव्हा आपण स्त्रीलिंगी म्हणून वापरतो तेव्हा त्याचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ म्हणजे जी खाली तळास दिलेली जी माहिती असते ती तळटीप, ती तळटीप. किंवा माझ्या या कुर्त्याला टीप मारून द्या हो, पण ती सरळ येऊ द्या. ठीक आहे, तर जे शिवणकाम असतं त्यालाही टीप म्हणतात किंवा जी तळास माहिती लिहितो ती सुद्धा टीप असते, पण स्त्रीलिंगी. आता जेव्हा याच टीपला आपण नपुंसकलिंगी म्हणून वापरतो तेव्हा त्याचा अर्थ होतो अश्रू. आपण आरतीत जसं म्हणतो ना, रत्न खचित, तर हा खचित म्हणजे जडवलेला किंवा खरोखर आणि खचित म्हणजे खात्रीने. हे सगळं तुम्हाला माहिती होतं का? हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन शेअर करा, कारण आपण या शब्दांमध्ये खूपदा चुका करतो. या चुका टाळण्याकरता या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कॉमेंट्समध्ये मला अजून असे काही शब्द तुम्हाला माहिती असतील तर तेही लिहून पाठवा. भेटूया मराठीचा ह्या सिरीजच्या पुढच्या भागात पुढच्या बुधवारी.